नांदेड येथील भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी माझ्यावर अन्याय केला असा आरोप माजी सभापती तथा भाजप ओबीसी सेल मराठवाडा अध्यक्ष विनय सागर यांनी केलाय। प्रभाग क्रमांक 2 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या विनय सागर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मी गेली 30 वर्षे राजकारणात सक्रिय असून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली। यापूर्वी मी जिल्हा परिषद सदस्य, सभापती तसेच महानगरपालिकेचा गटनेता अशी विविध पदे भूषवली आहेत। तसेच भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी सेलचा मराठवाडा अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे। मात्र भारतीय जनता पार्टीतील काही लोकांनी माझे तिकीट कापून माझ्यावर अन्याय केला असल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यामुळे जनसामान्यांच्या आग्रहाखातर आणि त्यांच्या न्यायासाठी मी या निवडणुकीत मैदानात उतरलो असल्याचे विनय सागर यांनी स्पष्ट केलंय। विनायक श्रीराम सागर, प्रभाग क्रमांक 2 तरोडा बुजुर्ग ओबीसी पुरुषमधून उमेदवारी दाखल केलेली आहे। मी तरोडा भागात 30 वर्षापासून जनतेची सेवा करतो व राजकारणात आहे। 2000 मध्ये मी या ठिकाणी उपसरपंच म्हणून कार्य केले। पाणी पुरवठ्याच्या योजनामध्ये त्यावेळेस जेव्हा पाणी टंचाई होती त्यावेळेस मोफत टँकरनी जनतेला पाणी दिलं। 2004ला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो। 2010ला महानगरपालिकेचा सभापती आणि नगरसेवक म्हणून निवडून आलो। त्यानंतर 10 वर्ष झाले मी भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये भाजपा ओबीसी मोर्चाचा मराठवाडा संपर्क म्हणून कार्य करत होतो। मागील 2 लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या आणि मराठवाड्यातला पूर्ण प्रवास मी 2-2, 3-3 वेळेस केला होता। मी भारतीय जनता पार्टीकडे आपली उमेदवारी मागणी केली होती। मला अखेरच्या क्षणापर्यंत सांगण्यात आले की तुझी उमेदवारी निश्चित आहे। पण मी 30 वर्ष कार्य करत असताना सुद्धा सतत आपल्या जनतेच्या सुखादुखामध्ये सहभागी असतो। नवदुर्गा महोत्सव मंडळ हा 30 वर्षापासून मी स्थापन केलेला आहे। नवदुर्गा महोत्सव मंडळात अनेक उपक्रम घेतो, दांडिया स्पर्धा असो, रक्तदान एवढं सगळं माझं कार्य असताना जनतेच्या सुखादुखामध्ये कधी अर्ध्या रात्री धावून जातो। आज 10 वर्षापासून मी लोकप्रतिनिधी नाही। लोकप्रतिनिधी नसतानासुद्धा मी जनतेसाठी 2 करोड रुपयाचा विकासाचा निधी या वार्डा प्रभागामध्ये आणला। त्याचे कामंसुद्धा संपलेले आहेत। एवढं काम करूनसुद्धा मला पक्षाने अन्याय केला, म्हणून मी ठरवलं की अन्यायाविरुद्ध लढा, संघर्ष योद्धा म्हणून मी या ठिकाणी अपक्ष म्हणून उभा टाकलो। येणाऱ्या 15 तारखेला डिसेंबरला माझ्या अपक्षाचे मला चिन्ह मिळालेले आहे टीव्ही। या टीव्ही निशाणीवर या तरोडा भागातील सर्व माझे मायबाप, माता भगिनी मला आशीर्वाद देतील याची मला पूर्ण आशा आहे आणि मी प्रचंड मतांनी निवडून येईल, मी आश्वासन करतो माझ्या माता भगिनीला। अन्यायाविरुद्ध लढण्याची सवय झालेली आहे। 2004 मध्ये मी विधानसभेचं तिकीट मागितलं होतं। त्यावेळेससुद्धा 200 गावामध्ये शिवसेनेत होतो, शाखा खोलल्या होत्या। त्यावेळेससुद्धा मला डावळून शेतकरी संघटनेला जागा सोडली। ज्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य आणि महानगरपालिका 5 वर्षामध्ये 2 निवडणूक लढवल्या, त्यावेळेस ज्यावेळेस रेग्युलर निवडणूक लढवायची वेळ आली तेव्हा मला तिकीट देण्यात आलं नव्हतं। त्यावेळेससुद्धा मी पक्षाचं ऐकून कार्य केलं होतं, तोसुद्धा अन्याय सहन केला। मी ज्यावेळेस ग्रामपंचायतचा उपसरपंच होतो त्यावेळेससुद्धा माझ्यावर अविश्वास आणला होता। प्रत्येक वेळेस माझ्यावर अन्याय झालेला आहे आणि यावेळेस मी भारतीय जनता पार्टीचा 10 वर्ष कार्य करत असतानासुद्धा मला डावलण्याचा का झाला? जनता माझ्या पाठीशी आहे। मी सर्व जनतेला, लोकांना विचारून त्यांनी मला सांगितलं, विनायक तू अपक्ष उभा टाकायचे, आम्ही सगळेजण तुला आशीर्वाद देणार आहोत। त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे जे इच्छुक उमेदवार होते ते नाराज होऊन दुसऱ्या पक्षामध्ये सामील झाले। त्यांनी असा आरोप केला आहे की भारतीय जनता पार्टी 50-50 लाख रुपये घेऊन तिकीट नाही, ते मला माहिती नाही त्या लोकांनी काय केलं काय माहिती नाही। मी बाकी ते नेते आहेत लोक, मी बोलत नाही, पण माझ्यावर अन्याय झाला। दुसऱ्या पक्षातून लोक येऊन, तुम्ही 2 वर्ष झालं पक्षामध्ये जे कोणी नेते लोक आलेत, तुम्ही आला 2 वर्ष झाले, पण आम्ही 10 वर्ष पक्षासाठी, संघटनेसाठी मी मराठवाड्याचा प्रमुख असताना 10 वर्ष झालं फिरतोय, काम करतोय। मला डावलण्याचं एक तरी कारण असायला पाहिजे ना। मग मी अन्याय कसा सहन करणार? मी संघर्ष करणारा योद्धा आहे, माझ्यासोबत जनता आहे। मी भाजप पक्षाने सांगितलं, भारतीय जनता पार्टीचा जे कोणी नेते असतील त्यांनी याचा विचार करावा, जनता काय आहे ते दाखवून देईल, एवढंच मी सांगतो। मला न्याय। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, नांदेड।